तुम्हाला दाखवतो माकडांची कसरत। हा पूर्ण जंगल विभाग आहे आणि इथे भरपूर माकडं आहेत। हे बघा आहे ना माकड। इथेही माकडं आहेत। हे बघा किती उड्या मारतायत। बघा ते माकडे आपल्या पिल्लाला घेऊन पळते। आपल्या पिल्लाला त्यांनी पोटाशी बांधलेला आहे। बघा आपल्या पिल्लाला ती घेऊन कशी गेली होती वरती। इथेही भरपूर माकडाची पिल्लं आहेत। हे बघा सगळी इथे माकडाची पिल्ले आहेत। भरपूर माकडं बसलेले आहेत। हे जे ठिकाण आहे हे भांडूपमध्ये येतं, खिंडीपाडामध्ये। हा पुरा वन विभाग आहे। आणि हे जे तुम्हाला वाटतं की हा ब्रिज तर हा ब्रिज नाही आहे। ही आहे ती डक लाईन आहे आणि हा जो रस्ता गेलेला आहे हा रस्ता बोरोली मागे जातो, बोरोलीला जातो। पण इथून कोणीही जाऊ शकत नाही जे गव्हर्नमेंट खात्यामध्ये कामाला आहेत। जे गव्हर्नमेंट खात्यामध्ये कामाला आहेत तीच लोक इथून जाऊ शकतात। ही डक लाईन जी बांधली होती इंग्रजांनी पाण्याच्या सुविधेसाठी, यातून पाणी वाहत जायचं। फार लांबपर्यंत ही डक लाईन गेलेली आहे। मी तरी इथून खिंडीपाडा ते फुलेनगरपर्यंत ही डक लाईन पाहिलेली आहे। या डकातून फिरलेलो आहे। लहानपणीचे दिवस मला आठवतात, मी इथून गेलेलो आहे। आज मी ते आलो होतो आणि ह्या जागेची माहिती द्यावी अशी माझी इच्छा झाली, म्हणून मी तुम्हाला या खिंडीपाड्याची माहिती देतो। तर असेच रोमांचक ठिकाण बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत।